नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये डेली आन्सर रायटिंग म्हणजे समर्पण सिरीज अंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण इथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे, मानवी वर्तनात वृत्तीची भूमिका काय आहे? म्हणजे मानवी वर्तनामध्ये ॲटिट्यूडची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीची आहे आणि लोकसेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित केला जाऊ शकतो। अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो दोन भागांमध्ये डिवाइड झालेला आहे। लक्षात घ्या, मानवी वर्तनामध्ये म्हणजे आपल्या वर्तनामध्ये मानवाच्या बिहेवियर मध्ये वृत्तीची भूमिका इथे आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि सेकंड मध्ये लोकसेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो कशा पद्धतीने विकसित केला जाऊ शकतो हा इथे विचारलेला आपल्याला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपण सांगू शकतो की लोकस जो आहे तो हा इथिक्स मधून आलेला आहे, GS4 मधून आलेला प्रश्न आहे आणि आपण इथे फोकस म्हणू की इथे ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती जो आहे तो याचा फोकस राहील। ओके, म्हणजे आपल्याला करायचं इथे लक्षात घ्या, मानवी वर्तनात वृत्तीची भूमिका सांगायची परत आणि लोकसेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित केला जाऊ शकतो हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघण्या अगोदर आपण परिचयाकडे जाऊयात। परिचयामध्ये आपण लिहू शकतो की वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड काय आहे? एक मनोवैज्ञानिक स्वभाव आहे, एक सायकोलॉजिकल टेंडन्सी आहे। एखाद्या ऑब्जेक्ट विषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या संस्थेविषयी आपण कशा प्रकारे आपलं मत व्यक्त करतोय, ओके, ही टेंडन्सी आहे। म्हणजे वृत्ती जो आहे तो निर्णय घेण्याच्या आणि परस्पर संवादाचा एक पाया म्हणून सुद्धा इथे काय होऊ शकतो, काम करू शकते। सार्वजनिक सेवकांसाठी सचोटी राखण्यासाठी, सहानुभूती वाढवण्यासाठी आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा ज्या आहेत सेवांचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी ही वृत्ती जी आहे ते नेहमी ह्या ब्युरोक्रॅट्सला जे आहे ते मार्गदर्शन करत असते। अशा पद्धतीने आपण परिचयामध्ये वृत्ती म्हणजे काय, वृत्तीचं उपयोग जे आहे सार्वजनिक सेवेमध्ये कशा प्रकारे होतोय थोडक्यात इथे मांडलेलं आहे। यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की ज्यामध्ये आपण आपलं बॉडी म्हणजे मेन गाभा जो आहे तो उत्तराचं पाहणार आहोत। याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे मानवी वर्तनामध्ये वृत्तीची भूमिका काय आहे। आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे की मानवी वर्तनामध्ये कशा प्रकारची वृत्तीची भूमिका जी आहे तिथे असणार आहे। सर्वात पहिली भूमिका आहे मार्गदर्शक विचार प्रक्रिया, म्हणजे व्यक्ती परिस्थिती कशी समजून घेतात आणि त्याचा अर्थ कसा लावतात आणि त्याचा विचार पद्धतीने मार्गदर्शन करतात। हा दृष्टिकोन जो आहे हा वृत्ती जी आहे ते प्रभावित करते। म्हणजे विचार प्रक्रियेमध्ये मार्गदर्शक म्हणून ही वृत्तीची भूमिका जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे। इथे सांगू शकतो की सर्वसमावेशकतेकडे सकारात्मक दृष्टिकोन असलेला एक नागरिक सेवक जो आहे तो योग्य निर्णय घेण्याची इथे खात्री देतो। म्हणजे ज्याची वृत्ती नागरिक सेवकाची सकारात्मक आहे त्याचे निर्णय जे आहे ते योग्य असण्याची ते खात्री आहे, तिथे जास्त प्रमाणात इथे वाढते। याच्यानंतर वर्तणूक आकार घेते, म्हणजे ह्या मानवी वर्तनामध्ये वृत्तीच्या भूमिकेमुळे वर्तणूक जे आहे त्या बिहेवियर आहे ते आकार घेतं, कारण ज्या प्रकारची वृत्ती असते त्या प्रकारची वर्तणूक बनल्या म्हणजे त्या प्रकारची वर्तणूक होते। आपण इथे म्हणू शकतो की वृत्ती विविध परिस्थितींना प्रतिसाद म्हणून कृती ठरवते। म्हणजे जी जो आपला ॲटिट्यूड आहे त्या ॲटिट्यूड नुसार आपलं बिहेवियर जे आहे ते बनत असतं, राईट। इथे आपण म्हणू शकतो की उत्तरदायित्वाबद्दल सक्रिय वृत्तीमुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता येते। म्हणजे काय येतं इथे, उत्तरदायित्व जे आहे त्याच्या वृत्तीमुळे इथे प्रशासनामध्ये ट्रान्सपरन्सी येते। ओके, म्हणजे अकाउंटेबिलिटी जी असेल त्याच्यामुळे प्रशासनामध्ये स्वतःची अकाउंटेबिलिटी वृत्ती असेल तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी येण्यास प्रशासनामध्ये मदत होते। आता इथे बघूयात, परस्पर संबंध सुधारणे हे एक महत्वाचं आहे। सकारात्मक दृष्टिकोनामध्ये सहानुभूती, सहयोग आणि प्रभावी संवाद हे वाढतात, राईट। त्याच्यानंतर आपण हे म्हणू शकतो की लवचिकता निर्माण करते। विधायक वृत्ती व्यक्तींना परिस्थितीशी जुळून घेण्यास आणि आव्हानांवरती मात करण्यास सक्षम करते। याच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहू शकतो की आपत्ती व्यवस्थापनादरम्यान सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे संकट प्रतिसाद जो आहे तो सुनिश्चित केला जातो। या प्रकारे जो पहिला जो भाग आहे आपण बघितलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला विचारलेला आहे की सार्वजनिक सेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित कशा पद्धतीने करायचा आहे। आता लक्षात घ्या, सार्वजनिक सेवांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी काही मुद्दे किंवा काही पॉइंट आहेत। त्याच्यामधला सर्वात पहिला जो पॉइंट आहे तो म्हणू शकतो की आपण मूल्य आधारित प्रशिक्षण किंवा नैतिकतेचं प्रशिक्षण दिल्यामुळे जे आहे सार्वजनिक सेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन इथे डेव्हलप होऊ शकतो।
यासोबतच रोल मॉडेल आणि नेतृत्व यांचा सुद्धा प्रभाव जो आहे तो सार्वजनिक सेवकांवरती खूप मोठ्या प्रमाणात पडतो. जसं की आपण म्हणू शकतो की महात्मा गांधीजींच्या सत्य आणि सेवेच्या समर्पणापासून हे सार्वजनिक जे सेवक आहेत ते प्रेरणा घेऊ शकतात. यानंतर सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आत्मचिंतन आणि अभिप्राय हे सुद्धा एक खूप महत्वाचा रोल जो आहे तो प्ले करतोय. आपण इथे बघू शकतो सार्वजनिक हितासह क्रिया संरेखित करण्यासाठी नियमित स्वयंमूल्यांकनासह प्रोत्साहन देणे. इथे एक्झाम्पल आपल्याला देता येईल की पूर्वग्रह ओळखण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे. म्हणजे बऱ्याच वेळेला जे अधिकारी होतात त्यांच्या वृत्तीमध्ये काही पूर्वग्रह असतात, हे पूर्वग्रह काढून टाकणं हे सुद्धा इथे महत्वाचं काम आहे. आणि हे पूर्वग्रह आत्मचिंतन आणि अभिप्रायामधून निघून जाऊ शकतात. संघटनात्मक कृती, आता सरकारी संस्थांमध्ये ट्रान्सपरन्सी असेल, त्यासोबतच टीमवर्क आणि मान्यता ह्या ज्या गोष्टी आहेत या संस्कृतीचा प्रचार करणे ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे संघटनात्मक संस्कृती तिथे डेव्हलप करणे, यासोबतच ग्राउंड रियालिटीचे एक्सपोजर करणे हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन कुठे तर सार्वजनिक सेवांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. या पद्धतीने आपण इथे ह्या ज्या गोष्टी आहेत कुठल्या कुठल्या आहेत, मूल्य आधारित प्रशिक्षण आहे, नैतिकता आहे, यासोबतच आपण बघितलेलं आहे आत्मचिंतन आहे, अभिप्राय आहे, एक संघटनात्मक संस्कृती आहे, ग्राउंड रियालिटीचं एक्सपोजर आहे. या गोष्टी त्यांना जे आहे इथे मदत करताना आपल्याला महत्वाच्या ठरतात. आता निष्कर्ष इथे आपण काय लिहू शकतो की वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड जो आहे हा वर्तनाचा एक गंभीर निर्धारक आहे. विशेषतः सार्वजनिक सेवेमध्ये जेथे निर्णय जे आहे ते लाखो लोकांवरती परिणाम करतात. ओके, त्या कंडिशनमध्ये ॲटिट्यूड जो आहे, तुमची मेंटल स्टेट ऑफ माइंड जे आहे, पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा एखाद्या संस्थे किंवा एखाद्या व्यक्तीविषयी विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, अभिवृत्ती आहे, ती लाखो लोकांवरती परिणाम करते. जेव्हा तुम्ही ब्युरोक्रेसीमध्ये जाता, लोकसेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित केल्याने नैतिक प्रशासनाला चालना मिळते, राईट, आणि विश्वास मजबूत होतो आणि सेवा वितरणाची गुणवत्ता सुद्धा इथे सुधारते. यासोबतच आपण इथे म्हणू शकतो की प्रशिक्षण असेल, एक्सपोजर असेल आणि नैतिक नेतृत्व जे आहे एकत्र करून लोकसेवक हे सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स आहे, यासोबतच सामाजिक कल्याणासाठी आवश्यक मूल्य जे आहे ती आत्मसात करू शकतात. अशा प्रकारे आपण हे कन्क्लुजन निष्कर्ष पाहिलेला आहे. आणि योग्यरित्या ॲटिट्यूड जो आहे तो सार्वजनिक जीवनामध्ये कशा पद्धतीने इथे प्रभाव पाडतो हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यासोबतच सार्वजनिक सेवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सुद्धा ॲटिट्यूडचा इन्फ्लुएन्स किती महत्वाचा आहे आपण इथे पाहिलेला आहे. आज आपण आपल्या डेली समर्पण सिरीज अंतर्गत इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आन्सर समर्पण सिरीजमध्ये. धन्यवाद.